नमस्ते मुलांनो, छान आहात सगळे? चला, आज आपण कोणती बाराखडी शिकणार आहोत ते बघूया. मुलांनो, आज आपण बाराखडी थ शिकणार आहोत. चला तर, बाराखडी थ. थ हलंत अधिक अ बरोबर थ. थ चे शब्द बघूया. थवा आणि रथ. थवा, पक्ष्यांचा थवा. रथ, रथ पूर्वीच्या काळी राजे लोक रथ वापरायचे ना, रथावरच त्यांचा प्रवास असायचा. जंगलात वगैरे जाणं येणं रथावरच ते करायचे. थ चे अजून काही शब्द आहे. थकवा, खूप काम केलं की थकवा येतो ना. पुढचं बघूया. थ हलंत अधिक आ बरोबर था. आ म्हणजे काना, थ मध्ये जोडला गेला, ऍड झाला, था तयार झाला अक्षर. थाचे शब्द बघा मुलांनो. थाळी आणि कथा. थाळी, थाळी म्हणजे ताट, प्लेट. कथा, कथा म्हणजे गोष्टी, स्टोरीज. अजून थाचा शब्द आहे थालेपीठ. आवडतं ना थालेपीठ? पुढचं बघूया. थ हलंत अधिक ई बरोबर थी. ई म्हणजे पहिली विलांटी, थ ला पहिली विलांटी आलीये. थिरकणे, थिरकणे, थिरकणे म्हणजे डान्स करतो ना आपण, नाच करतो, त्याला थिरकणे असंही म्हणतात. पुढचं बघूया. थ हलंत अधिक ई बरोबर थी. ई म्हणजे दुसरी विलांटी, थ ला दुसरी विलांटी आलीये. मेथी आणि पोथी. मेथी, मेथीची जुडी, लिफी व्हेजिटेबल माहिती सगळ्यांना, मेथीचे पराठे छान लागतात ना. आणि पोथी, पोथी देवाची पोथी असते, आजी आजोबा वाचतात ना पोथी, त्याच्यामध्ये पोथीमध्ये श्लोक दिलेले असतात, कथा सांगितलेल्या असतात देवांविषयी. त्याला पुस्तक न म्हणता त्याला पोथी म्हणतात. पुढचं बघूया. थ हलंत अधिक उ बरोबर थू. उ, उ म्हणजे पहिला उकार आलेला आहे, थ ला पहिला उकार आलाय मुलांनो. थुई थुई, थुई थुई बरोबर. मोर नाचतो त्याला पण थुई थुई नाचणे म्हणतात ना, मोराच्या नाचण्याला. बरोबर. एक शब्द दिलाय. पुढचं बघूया. थ हलंत अधिक उ बरोबर थू. उ म्हणजे दुसरा उकार, थ ला दुसरा उकार आलेला आहे. या ठिकाणी शब्द नाही दिलेत. मुलांनो, या ठिकाणी आपण ही अर्धी बाराखडी तयार केली आणि त्याचे शब्दही बघितले. पुढची बाराखडी बघूया. थ हलंत अधिक ए बरोबर थे. ए म्हणजे एक मात्रा, थ वर एक मात्रा आलीये. थेरगाव आणि माथेरान. बरोबर, थेरगाव सगळ्यांना माहिती हो की नाही, जागेचं नाव, नेम ऑफ द प्लेस. माथेरान हे पण जागेचं नाव, नेम ऑफ द प्लेस. पुढचं बघूया. थ हलंत अधिक ऐ बरोबर थै. ऐ म्हणजे एक मात्रा, थ वर मग दोन मात्रा आलेल्या आहेत. थैली आणि थैमान. थैली, थैली म्हणजे बॅग, छोटी मोठी साईज मध्ये मिळतात थैली. आणि थैमान, थैमान, थैमान घालणे म्हणजे गोंधळ घालणे, खूप गोंधळ करणे. पुढचं बघूया. थ हलंत अधिक ओ बरोबर थो. एक काना एक मात्रा, थ ला एक काना एक मात्रा आलाय, थो. थोडा, थोडा म्हणजे लिटिल, थोडस. एक शब्द दिलाय. थ हलंत अधिक औ बरोबर थौ. एक काना दोन मात्रा, थ ला एक काना दोन मात्रा आल्यात, थौ. शब्द नाही दिलेत. पुढचं बघूया मुलांनो. थ हलंत अधिक अं बरोबर थम. थ वर अनुस्वार आलेला आहे. थंड, बरोबर. थंड म्हणजे एकदम कोल्ड, थंडगार. आता थंडीचे दिवस सुरू झालेत ना, थंड. थ हलंत अधिक आ बरोबर था. शब्द नाही दिलेत मुलांनो. तर या ठिकाणी आपण थ ची बाराखडी पूर्ण केली आणि त्याचे काही शब्दही बघितले. चला आता ही बाराखडी अशी वाचून बघूया. थ, था, थी, थी, थू, थू, थे, थै, थो, थौ, थम, था. चला आता ही बाराखडी वहीत कशी लिहायची चला बघूया. तारीख टाका मुलांनो. बाराखडी थ हेडिंग द्या आणि आता जसं मी बोलून तुम्हाला एक्सप्लेन केलंय तसंच त्याप्रमाणे तुम्ही बोलून लिहा.
थ इथून पूर्ण ही बाराखडी कंप्लीट करा. एक लाईन लीव करून ही बाराखडी अशी लिहा. चला तर मुलांना आज आपण कुठली बाराखडी शिकलो? थ ची बाराखडी शिकलो. पुढच्या पिरियडला नवीन बाराखडी शिकूया. धन्यवाद.